परळ एसटी डेपोमध्ये धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एकदा एसटी बस डेपो आणि एसटी प्रशासनाचा ढोबळ कारभाराचा मुद्दा ऐरणीवरती आला। याच अनुषंगाने लोकशाही मराठी वृत्तवाहिनीकडून मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमध्ये रियालिटी चेक केला असता या डेपोमध्ये अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचे ढिगारे पाहायला मिळाले। मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमध्ये सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, मात्र हीच दुरुस्ती करत असताना इथे गार्बेजचे ढिगारे पाहायला मिळाले, ज्याचा त्रास प्रवाशांना होताना दिसतोय। प्रजासत्ताक दिन असल्या कारणामुळे आज वरिष्ठ अधिकारी या डेपोमध्ये रजेवर होते, तर कनिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला। परळ एसटी डेपो प्रकरणानंतर आता सर्व एसटी बस डेपो हे अलर्ट मोडवर आलेले असून याच मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत मुंबईतील मुंबई सेंट्रल या एसटी बस डेपोमध्ये। फक्त या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण जी इमारत आहे त्या इमारतीचं सध्या काम चालू आहे, त्याच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। मात्र या कारणामुळे सध्या इथे आपल्याला काहीशे ढिगारे पाहायला मिळत आहेत। मातीचे इथले जे तोडकाम केलेलं आहे त्या संपूर्ण कामाचे इथे साहित्याचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे या संपूर्ण डेपोमध्ये सध्या अस्वच्छता पाहायला मिळत आहे। एकंदर काल ज्या प्रकारे परळ डेपोमध्ये एक प्रकार घडून आला होता, समोर जो आला होता, त्या प्रकारामध्ये कुठेतरी दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या, त्यामुळे सध्या आज सर्व डेपो जे आहेत ते सध्या अलर्ट मोडवर आलेले आहेत। त्यामुळे एकंदर इथं सध्या जी सुरक्षा व्यवस्था आहे सध्या काहीशी तैनात केलेली आहे। मात्र संपूर्ण डेपोची वेळेस पाहणी केली त्या डेपोमध्ये सध्या आपल्याला काहीशी अस्वच्छता पाहायला मिळत आहे। एकंदर या ठिकाणी सगळे ढिगारे एकंदर समोर आलेले आहेत आणि या संपूर्ण ढिगाऱ्यांचा या अस्वच्छतेचा काहीसा प्रवाशांना देखील त्रास होत आहे, त्यामुळे या संपूर्ण गोष्टीवर कुठे लक्ष द्यावं अशी सध्या मागणी होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा अनिकेतसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। प्रजासत्ताक दिनी वर्ध्यामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न पाहायला मिळाला। भीम आर्मी जिल्हाध्यक्ष ताब्यात घेण्यात आलेल्या पर्यवेक्षिकेवरील कथित अन्यायाच्या निषेधार्थ हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं। जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा संपूर्ण प्रकार घडला। पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। जिंदाबाद जिंदाबाद नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांच्या फोटोवरून वाद उफाळला होता। पारडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांचा ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं। ध्वजासमोर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न ठेवल्यानं हा वाद निर्माण झाला। पारडी ग्रामपंचायत फक्त इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नमुळे आम्ही जाहीर निषेध करतो, कारण त्या मानवामुळे आपल्याला सगळे क्रांतिगुरु आद्य लहुजी सावळे सगळे शिकवण आहे, पण बाबासाहेबांमुळे संविधान लिहिले आपले भारत देशाचे, त्याच महामानवाचा फोटो नसल्यामुळे पारडी ग्रामपंचायत फक्त मी इथे विरोध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।